या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ते इलेक्शनच्या टायमाला समधी कशी आपापले फोटो टाकतात त्या इंटरनेटवर, तसं तुम्ही शाई लावलेल्या अंगठ्याचा फोटो टाका की राहिलं तुमच्या मनात नसेल तर राहू द्या। या ठोकळ्याचा काय तर बंदोबस्त करायलाच पाहिजे। लई डोक्यात गेलाय आमच्या। नाही जमायचं ते, त्यात तुम्ही अडाणी आहेसा हे सिद्ध झालंय। काय काय म्हणल्या? नाही तसं नाही ताईसाहेब, आज तुम्ही बी माझ्या लाईनीत येऊन बसलासा बघा। कुठं सही पाहिजे असली का नाही की माझं तात्या असंच माझा अंगठा घेतात। होय सनीतानी बघा आज कागदावर तुमचा अंगठा घेतला की म्हणजे तुम्ही बी अडाणी झालायचा। ए ऐकून घ्यायलोय म्हणून उगा काय बी बोलू नका चंदे। नाही हो ताईसाहेब, उगा काय बी नाही, मनात आलं ते बोलले हो म्या। ते तुझं मन घाल आधी चुलीत। बर माझं सोडा, तुमच्या काळजी पोटी माझ्या तोंडात जे यायले ते मी बोलायले हो। बरं ताईसाहेब पुढं काय करायचं आता? या ठोकळ्याला सासूबाईंच्या जाळ्यात अडकवून सरपंच पद मागणारच आम्ही। सासूबाईच्या जाळ्यात म्हणजे? ते कळल तुला लवकरच। ताईसाहेब उग जादा बी करू नका सा, आधीच पचका झालाय त्यात अजून नग। पचका तर आता त्या मास्तरनीचा होणार आहे। जेवणाच्या टेबलावर बघशीलच तू। अमृत द्या थोडं आबा। आता तर बापू सही करायला नाही म्हणत, मग काकी मध्ये पडल्या म्हणल्या की सही नाही केली तर रेणूच्या घरला निघून जाईल म्हणून। मग बापून सही केली। बापू अडाणी त्यांनी सह्या कशा काय केला? होय की त्याला तर लिहिता वाचता बी येत नाही, मग सही कशी काय केली? अहो आता निवडून आल्यावर ते सही शिकलेत। आणि एक गंमत माहितीये का, ग्रामपंचायतीत एकदा सही करताना त्यांनी 10 मिनिटं घेतली होती। काय एकेकाची हौस आहे बघा, म्हणजे लिहिता वाचता आलं नाही तरी सही करता यायला पाहिजे। म्हणजे बापू अडाणी असून त्यासनी अंगठा बहादर म्हणता येणार नाही, आणि ही आमची शिकलेली असून हिला अंगठा बहादर म्हणायला लागणार आहे। काय का असं ना, पण राणानं सगळ्यांच्या सह्या घेऊन एक नंबर काम केलंय। राणा असाच काय अंजलीच्या पाठीशी उभा राहा बाबा।